कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरीत 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शपथविधी पार पडला। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते। नायब तहसीलदार दीपक चव्हाण यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रतिज्ञा दिली। यावेळी लोकशाहीच्या परंपरेचे जतन करण्याची आणि आगामी निवडणुकांमध्ये मुक्त, निष्पक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान करण्याची शपथ घेण्यात आली। प्रतिज्ञेत नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही धर्म, जात, पंथ किंवा भाषेच्या प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प करण्यात आला। या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते। लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे। रत्नागिरीच्या प्रशासकीय वर्तुळातून या माध्यमातून जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू।